नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये सध्या हिंदीच्या तथाकथित सक्तीवरून आंदोलनाचा पवित्रा काही पक्षांनी घेतला आहे. 5 जुलैला तशा पद्धतीचं आंदोलन होणार आहे. तर रविवारी स्वतः उभाटा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आणि इतरसुद्धा नेत्यांच्या उपस्थितीमध्ये हिंदी सक्तीचा GR जाळण्यात आला आणि हिंदी सक्तीला विरोध करण्यात आला. आता मुळात हिंदी या भाषेची सक्ती महाराष्ट्रात करण्यात आलेली आहे की नाही या नव्या GR नुसार याचा विचार काही करण्यात आलेला नाही. पण आता रविवारी म्हणजेच सोमवारपासून जे पावसाळी अधिवेशन महाराष्ट्राचं सुरू होणार आहे त्याआधी त्याच्या पूर्वसंध्येला देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे याचं एक विवेचन करण्यात आलं. तसंही फडणवीसांनी एका मुलाखतीत सांगितलंच होतं की जी काही हिंदीची सक्ती म्हणून आरडाओरडा होतोय, ही हिंदीची सक्ती किंवा हा निर्णय हा उद्धव ठाकरेंच्या सरकारच्या काळातच घेण्यात आलेला आहे. त्यांच्या काळातच रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करण्यात आली होती आणि त्या समितीने तो निर्णय घेतला होता. त्यामुळे आत्ताच्या सरकारने काही निर्णय घेतला आहे वेगळाच असा हिंदीची सक्ती करणारा असा अजिबात नाहीये. पण ते कोणी ऐकायला तयार नाही. कारण सध्या काय झालेलं आहे की कोणाचंच ऐकायचं नाही. आपल्याला आंदोलन करायचंय आणि त्यासाठी आपण आधी काय निर्णय घेतले होते, आपण आधी काय पावलं उचलली होती या सगळ्या परिस्थितीमध्ये हे सगळं विसरून जायचं आणि लोकांना सांगायचं की हिंदीची सक्ती याच सरकारने आणली. या सरकारनेही हिंदीचा समावेश ठेवलेला आहेच GR मध्ये, पण तो सर्वप्रथम आणला कोणी याचं विवेचन फडणवीसांनी केलेलं आहे. मुख्यमंत्री या नात्याने त्यांनी तो सगळा जो घटनाक्रम आहे तोच सांगितला. तारखेनुसार 2020 मध्ये हे सगळं त्रिभाषा सूत्र जे आहे त्यानुसार महाराष्ट्रामध्ये हे सूत्र स्वीकारण्यात आलं. ते स्वीकारायचं, कशा पद्धतीने स्वीकारायचं याबद्दलचा निर्णय घेण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळात मुख्यमंत्री असताना रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली 18 जणांची तज्ज्ञांची समिती तयार करण्यात आली आणि त्यांनी हा निर्णय घेतला की ही त्रिभाषा सूत्री जी आहे ती इथे अंमलात आली पाहिजे. त्रिभाषा सूत्री म्हणजे काय? त्याच्यामध्ये 3 भाषा, मराठी एक भाषा असेल पहिली, दुसऱ्या 2 भाषा ज्या आहेत त्या इंग्रजी आणि हिंदी असतील आणि त्यांची सक्ती केली जाईल. हे त्या काळातच निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि ती कधीपासून सक्ती आहे तर पहिलीपासून ते 12वी पर्यंत इंग्रजी आणि हिंदी भाषेची सक्ती असेल. मराठी भाषा असेलच पण त्यात सक्ती मराठी भाषेची नव्हती, पण हिंदी आणि इंग्रजीची सक्ती केली जाईल हा निर्णय तेव्हाच घेण्यात आला. मग याबद्दल जी समिती नेमण्यात आली रघुनाथ माशेलकरांची त्या समितीने निर्णय घेतलेला आहे ना. आणि तो निर्णय जो काय अहवाल होता तो कोणी स्वीकारला? तो उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळाने स्वीकारला. आता जो दावा केला जात होता की हा अहवाल फक्त स्वीकारला, आत्ताच्या सरकारने फक्त GR काढला, तर तसं काय झालेलं नाही. उद्धव ठाकरेंच्या वेळीला सरकारने तो निर्णय स्वीकारला आणि त्यावर शिक्कामोर्तब कॅबिनेटच्या बैठकीमध्ये झालेला आहे. त्याचे मिनिट्स जे आहेत त्याच्यावर उद्धव ठाकरेंच्या सह्या आहेत हे फडणवीसांनी दाखवलं. म्हणजे याचा अर्थ काय होतो की सरकारला मान्य होतं, सरकारला माशेलकर समितीचा जो अहवाल आहे तो मान्य होता त्रिभाषा सूत्रीचा. त्यानुसार मग शिफारशी काय काय करायच्या त्यासाठी एक वेगळा उपगट नेमण्यात आला. त्याच्यामध्येही काही लोक होते, तसं नागनाथ कोत्तापल्ले आहेत किंवा सुखदेव थोरात. आणि आणखी एक नाव जे फडणवीसांनी घेतलं ते महत्वाचं आहे, ते आहे विजय कदम. आता हे विजय कदम कोण आहेत तर उभाटा गटातेच उपनेते आहेत. ते दोन्ही कमिट्यांमध्ये होते, 18 जणांच्या तज्ज्ञांच्या समितीत पण होते आणि यानंतर शिफारशींसाठी नेमण्यात आलेल्या समितीमध्ये पण होते. आणि त्यांनीच शिफारस केलेली आहे की 1ली ते 12वी पर्यंत मराठी म्हणजे इंग्रजी आणि हिंदी या भाषा ज्या आहेत त्यांची सक्ती केली पाहिजे. त्याची आवश्यकता आहे भविष्यातल्या शिक्षणासाठी. किंबहुना जे
मार्कांचं क्रेडिट असतं त्याच्या दृष्टीने मराठी मुलांना फायदा व्हावा यासाठी या भाषांची सक्ती करणं आवश्यक आहे. की त्यांनीच ठरवलं, उद्धव ठाकरेंच्या सरकारने नेमलेल्या या समितीनेच ठरवलं. त्याच्यात उद्धव ठाकरेंच्या गटाचेच उपनेते विजय कदम होते. मग आता याच सरकारने जर ठरवलं असेल मराठी, इंग्रजी आणि हिंदी या तिन्ही भाषा असल्याच पाहिजेत, ही त्रिभाषा सूत्री आपण स्वीकारलीच पाहिजे, मग नेमका आंदोलन करण्याचा उद्देश काय आहे? या सरकारने व कोणते निर्णय घेतले? फडणवीस सरकारने, तेही फडणवीसांनी सांगितलं. जे 2 GR काढलेले आहेत त्याच्यामध्ये एक GR ज्याच्यात मराठी भाषा ही अनिवार्य आहे, हा शब्दप्रयोग जो आहे तो उद्धव ठाकरेंच्या वेळेला जो निर्णय घेतला त्याच्यामध्ये नव्हता. तो यांनी घेतला निर्णय की मराठी भाषा अनिवार्य करायची, ती असलीच पाहिजे, तिची सक्ती आहे. आणि दुसरा निर्णय काय घेतला तर इंग्रजी भाषा ही दुसरी असेल आणि हिंदी भाषा ही तिसरी असेल. सोबत तुम्हाला हिंदी बरोबर इतर कोणती भारतीय भाषा जी आहे ती घेता येऊ शकते. हिंदी जर घ्यायची नसेल तर दुसरी कोणती भारतीय भाषा तुम्हाला घ्यावी लागेल. हा GR कोणी काढला? फडणवीसांनी काढला. आपल्याला सुरुवातीपासून गेले काही दिवस दाखवण्यात येते की हिंदीची सक्ती ही कोणी केली तर फडणवीसांनी केली किंवा त्यांच्या मंत्रिमंडळाने केली, त्यांच्या सरकारने केली. पण प्रत्यक्षात निर्णय कधीपासून झालेला आहे? 2020 पासून झालेला आहे. मग दोष कोणाचा याच्यामध्ये? फडणवीस सरकारचा दोष आहे की उद्धव ठाकरेंच्या सरकारचा दोष आहे? किंबहुना दोष आहे तरी का, की फक्त जे घडले ते लपवण्याचा प्रयत्न झालेला आहे? फडणवीसांच्या सरकारने हिंदीची सक्ती लागू केली, लादली हिंदी, असं जे म्हटलं गेलेलं आहे ते खरं आहे का? हे आता उत्तर दिलं पाहिजे ना विरोधकांनी. किंवा मग फडणवीसांनी जो घटनाक्रम सांगितला, समितीतल्या सदस्यांची नावं सांगितली, त्यांनी केलेल्या शिफारशी सांगितल्या, हे सगळं खोटं होतं. यावरच्या सह्या खोट्या आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीत असे निर्णय घेतलेच गेले नाहीत. हे पुरावे असं सांगणं आवश्यक आहे. आणि ते सांगता येत नसेल आणि ते खरं आहे असं मानलं तर मग आंदोलनाला काय अर्थ आहे? आता तरी हे दोन्ही GR फडणवीस सरकारने स्थगित करून टाकलेले आहेत. म्हणजे हा आंदोलनाचा विजय वगैरे अजिबात नाहीये. कारण का ते सक्ती म्हणून करण्यात आलं तर ठीक आहे, आता आणखी एखादी कमिटी बसवू आणि त्यांच्याकडून त्रिभाषा सूत्री कशी अंमलात आणता येईल, पहिलीपासून स्वीकारता येईल का, याचा निर्णय घेऊ असं सरकारने ठरवलेलं आहे. जे आधीपासूनच 1ली ते 12वी पर्यंत ठरवलं होतं कोणाच्या काळात? उद्धव ठाकरेंच्याच काळात ठरवलं होतं. तोच निर्णय कायम ठेवत फक्त मराठीची सक्ती केली आणि हिंदी भाषा ही तिसरी ठेवली. त्याच्याबरोबर ती भाषा शिकायची नसेल तर अन्य भारतीय भाषा शिका, एवढंच फडणवीस सरकारने निर्णय घेतला. पण आंदोलनाचा पवित्रा घेतला गेला. एक प्रकारे फडणवीसांनी या सगळ्या आंदोलनातली हवा काढून टाकली. त्याच पत्रकार परिषदेमध्ये हाच उल्लेख करण्यात आला की ज्या वेळेला सत्तेत असतो त्यावेळेला निर्णय घ्यायचे, त्यावेळेला होकार द्यायचा एखाद्या निर्णयाला, आणि जेव्हा विरोधात जातो तेव्हा लगेच त्याच्या विरोधात उभं राहायचं. हे जे तंत्र विरोधकांनी आत्मसात केलेलं आहे त्याच्यामुळे सत्ताधारी पक्षाचं कोणतंही नुकसान होत नाही. विरोधकांचं तोंड फुटतं की आपण विरोध करतोय पण प्रत्यक्षात आपल्याच सत्ता काळामध्ये आपण निर्णय घेतलेला आहे. तेच या सगळ्या हिंदी सक्तीच्या, तथाकथित सक्तीच्या बाबतीत झालेलं आहे. त्यामुळे आता हे आंदोलन जे आहे ते फक्त मीडियाचं जे काही सध्या चालू आहे त्या पद्धतीने उद्धव आणि राज यांनी एकत्र यावं एवढ्यासाठी आंदोलन होऊ शकतं. ते दोघं एकत्र येतील, पण हिंदी सक्ती आहे कुठे? आणि केली असेल तर ती कोणी केलेली होती? ती काय फडणवीस सरकारने केली नाही, ती आधीच्याच सरकारने केलेली आहे. फडणवीसांनी हेच सांगितलं की राज ठाकरे हे याच्यात दोषी नाहीत, कारण राज ठाकरे हे ना विरोधक होते तेव्हा, ना विरोधी पक्षात होते, ना सत्ताधारी पक्षात होते. त्यामुळे त्यांनी खरं तर उद्धव ठाकरेंना विचारलं पाहिजे की आपण आंदोलन करतोय पण हिंदीची सक्ती तर तुम्हीच केली होती, मग आंदोलन कोणत्या तोंडाने करायचं? हा सवाल राज ठाकरेंनी विचारावा असं फडणवीसांनी आवाहन केलेलं आहे. त्यामुळे सगळ्या प्रकारातली हवा निघून गेली. आंदोलन आता करता येईल करायचं असेल तर, पण त्याचा उद्देश काय असेल हे माहिती नाही. तेव्हा हे जे सगळं दिसून येतं
की वारंवार आरोप करायचे, पण प्रत्यक्षात निर्णय आपल्या काळात आपण काय घेतली हे विसरून जायचं किंवा लपवून ठेवायचं, त्याविषयी बोलायचं नाही. आणि त्याच्यात मग मीडिया सामील असतो, जो याची कुठेही शहानिशा करायचा प्रयत्न करत नाही, याचा पाठपुरावा करत नाही. ते खरोखर काय घडलं होतं का, असं काय नेमका अहवाल होता, कोणाच्या काळात झाला, त्रिभाषा सूत्र जे ते कोणी स्वीकारलं, कोणत्या कोणत्या भाषा स्वीकारल्या, सक्ती केली का, हा कोणताही पाठपुरावा न करता थेट इथे सरकारवर आरोप करायला सुरुवात करायची. हे जे सध्या चालू आहे याच्यामुळे नुकसान कोणाचं झालं तर विनाकारण हे सगळं प्रकरण जे आहे त्याचा बाऊ झाला, जो होता कामा नये. तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.